नमस्कार, अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण सुरमई फ्राय करणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि क्रिस्पी झालेली आहे आपली सुरमई फ्राय। मस्तच अगदी सोपी रेसिपी आहे। मी तुम्हाला इथे अर्धा किलो सुरमई फ्राय करायची सांगितलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि मस्त आतमध्ये सुद्धा पीस छान असे झालेले आहेत आणि कोटिंग ही मस्त असं झालेलं आहे। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे सुरमई घेतलेली आहे, ती स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण याला आता कोटिंग करून घेऊया अद्रक लसूणची। त्यासाठी मी इथे 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, त्यासोबत 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी याला लावून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच करायला घेतलं तरी पण चालेल। आता यावरती आपण लिंबू पिळून घेऊया। 2 ते 3 चमचे लिंबू पिळून घेतलेलं आहे, ते सुद्धा सगळ्या फिशला लावून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण कोटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण इथे रवा घेतलेला आहे 1.5 कप। तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं तरी पण चालेल। यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे। हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण फिशला लावण्यासाठी मस्त मसाला करून घेऊया। त्यासाठी मी इथे फिश फ्राय मसाला घेतलेला आहे रेडीमेड 1 चमचा। तुम्ही नाही घेतला तरी पण चालेल, पण याने खूप छान टेस्ट येते, त्याच्यामुळे तुम्ही हा मसाला घ्या। त्यानंतर अर्धा चमचा मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळही नाही करायचं आणि खूप जास्त घट्टही नाही, मीडियम असं करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये पण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरी पण चालेल। आता हा मसाला आहे तो आपण माशाला छान असा लावून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचा आणि साइडने सुद्धा लावून घ्यायचा आहे मसाला। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साइडने सुद्धा सगळा मसाला लावून घ्यायचा आहे। खूप जास्त जाड थर नाही, मीडियम असं लावून घ्यायचा आहे मसाला। त्यानंतर आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे फिश फ्राय करण्यासाठी। याला आता जे आपण रवा घेतलेला आहे त्याची कोटिंग करून घ्यायची आहे। हलक्या हाताने कोटिंग करून घ्यायचं आहे, खूप जास्त टॅप करायचं नाहीये। त्यानंतर रवा असा हलक्या हाताने एकदा झटकून घ्यायचा आहे, म्हणजे तेलामध्ये जास्त पसरणार नाही। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे फिश आहे एक एक करून त्यामध्ये पॅनमध्ये टाकणार आहोत। मीडियम गॅसवरती सगळ्यात पहिल्यांदा 1 ते 2 मिनिटं एका साईडने छान असे ब्राऊन क्रिस्पी होऊन द्यायचे। त्यानंतर आपला जो चमचा असतो पापड तळायचा त्या चमच्याने याला पलटून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपण मासे पलटून घेतलेले आहेत। त्यानंतर आणखी 2 ते 3 मिनिटं असंच एका साईडने छान असं क्रिस्पी होऊन द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण आता हे काढून घेऊयात। खूप सुंदर होतात आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतं। तुम्ही वरण भाताबरोबर असंच किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागतात। तुम्ही बघू शकता किती छान आणि क्रिस्पी झालेले आहेत, खूपच सुंदर। आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असे शिजलेले देखील आहेत। अनिशाज रेसिपी मराठीमध्ये तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।